नमस्कार, मी रश्मी. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. सफाई कामगारांनाही महानगरपालिकेच्या श्रमसाफल्य योजनेतून मालकीच्या हक्काचे घर मिळावे याकरिता कित्येक वर्षांपासून लढा देत असलेल्या अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद परमार यांच्या लढ्यास अखेर यश आले. माननीय मुख्यमंत्र्यांनी लवकरच याबाबत GR काढून या सफाई कामगारांना आपले हक्काचे घर मुंबईतच देण्याचं आश्वासन दिले. आपण पाहत असलेला मुंबईच्या आझाद मैदानावर जमलेला हा विराट समुदाय जमला आहे तो कोणा आंदोलन अथवा मोर्चाकरिता नव्हे, तर तो जमला आहे विजयी मेळाव्याकरिता. मंत्रालयापासून गल्लीपर्यंत सफाई काम करणारा हा सफाई कामगार मात्र तो स्वतःच्या हक्काच्या मालकी घरापासून वंचित होता. अशा या कामगारांना मुंबईत आपले मालकीचे घर मिळावे याकरिता अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदभाई परमार यांनी लढा उभारला आणि त्यांना साथ लाभली ती नवा काळाच्या संपादिका जयश्री खाडीलकर यांची. सफाई कामगारांच्या या लढ्याला अखेर यश आले आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 42,000 सफाई कामगारांना मुंबईतच मालकीचे घर देण्याबाबतचा GR काढण्याचे आश्वासन दिले, ज्याची घोषणा आझाद मैदानावर झालेल्या सफाई कामगारांच्या विजयी मेळाव्यात समाज कल्याण मंत्री दिलीप कांबळे यांनी केले. सफाई कामगारांना घरं, हक्काची घरं मिळाली पाहिजे, मालकीची घरं मिळाली पाहिजे आणि म्हणून सरकारने निर्णय केला या मुंबई शहरातल्या सर्व 42,000 जे सफाई कर्मचारी आहेत त्यांना पुढच्या 15 दिवसाच्या आत GR काढून कुठल्याही अधिकाऱ्याला, कुठल्याही आयुक्ताला सफाई कर्मचाऱ्यांना नोटीस काढण्याचा अधिकार या क्षणापासून आठ या ठिकाणी होती किंवा सेवानिवृत्तीनंतर मालकी हक्काचं घर. तर असं नाही, आता तुम्ही सेवेत आहात त्या क्षणी तुमच्या मालकीचं घर. अजून एक आठ त्याच्यामध्ये होती गोविंदभाऊ, 25 वर्षाची सेवेची ती 8 देखील रद्द करण्यात आलेली आहे. गोरगरीब, मागासवर्गीय, दलित, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर आणि समाजातल्या शेवटचा घटक जो आहे त्या गरिबांसाठी काम करणारा आहे. माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे, आज जरी फक्त घराचा विषय असला तरी तुम्ही शासनाच्या वतीने शब्द द्या की या मुंबई शहरातल्या आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही गरीब माणसावर येथील पुढच्या काळात अन्याय अत्याचार होणार नाही, कुठल्याही प्रकारचा त्रास या ठिकाणी होणार नाही. घराचा विषय असेल, नोकरी कायम करण्याचा विषय असेल किंवा मधल्या काळामध्ये जी चर्चा सुरू होती की आउटसोर्सिंग करणार, कुठेही आउटसोर्सिंग केलं जाणार नाही आणि वारसा हक्काने या ठिकाणी नोकरी आहे आणि हे केवळ आश्वासन नाही, हे वचन आहे. वचन मध्ये आपण राहतोय त्याच ठिकाणी घरं बांधून देणार आहोत. कुठल्याही प्रकारे ही जागा बिल्डरच्या रशात जाऊ देणार नाही. बरोबर का बोलतो? जयश्रीताई गोविंदभाऊ काढला जेवढं नाही तर सरकार सुद्धा आपल्याबरोबर आहे. आझाद मैदानावर झालेल्या सफाई कामगारांच्या विराट विजयी मेळाव्यास संबोधित करताना अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदभाई परमार यांनी आपल्या लढ्याचे श्रेय नवा काळाच्या संपादिका जयश्री खाडीलकर यांना देतानाच मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाचे स्वागत करीत सफाई कामगारांच्या अन्य मागण्याही लवकरच मान्य कराव्यात अशी मागणी केली. 2 दिवसा अगोदर अखिल भारतीय मराठी पत्रकार संघमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेचं आणि नवा जयश्रीताई खाडीलकर यांचं नेतृत्व घेऊन आम्ही जो हा आंदोलन छेडलं होतं त्या सर्व आंदोलनाला
त्यांचा साथ आणि 15 पाठिंबा दिवसामध्ये आपल्याला कुणालाही सोडायचं निर्णय नाही देतो हे असं सगळ्यांना माझी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला विनंती आहे. तातडीने बोलवून कारण सगळी जबाबदारी कोणतेही तुमच्या संसापली आवाजमध्ये पाठी नसणार आणि सुरळीत असं ते GR काढणार. सफाई कामगार 28,000 आहे, त्या जागी आता 42,000 सफाई कामगारांना मालकी हक्काची घरं आहे तिथे राहतात तिथेच दिली जाईल. ही योजना 87 पासून लागू झाली होती आणि त्याच योजनेला 2008 मध्ये तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना गरज आहे. कारण हे आज तुमचं हक्काचं घर आहे. तुमच्या पोरांना डॉक्टर होऊ द्या, इंजिनियर होऊ द्या आणि त्यांना झाडून उचलायची गरज नाही हे गॅरंटी घेऊन घ्यायची पुढे आले. तेवढं कमी आहे आमच्या कारण हे काम सगळी जबाबदारी दिली आणि कोणीही करू शकले नाही. समाज कल्याणचे मंत्री आणि आणखी एक दिलीप कांबळे यांना पाठवून या आमच्या मंचावर येऊन त्यांनी घोषणा केली आणि ह्या घोषणेच्या बरोबरच आमच्या सर्व पक्ष जे राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, महासंघ आहे आंबेडकरांचा, RPI वाले आहे, मेघवाळ आहे, रोहिदास आहे, रुखी समाज आहे, या सर्व बहुजन समाज आहे, या सगळ्या समाजाने इतकं उत्कृष्टपणे कार्य केलं आहे की आज लाखोच्या संख्येने जे समाज एकत्र झाला हा विजय मिळाला होता, यशस्वी झालेला आहे आणि मुख्यमंत्र्यांचे आणि समाज कल्याणाचे शासनाचे आम्ही आभार मानतोय आणि आमच्या आणखी प्रलंबित त्यावर लक्ष द्यावं ही सरकारने आता आमच्या घरांचा प्रश्न आता आमच्या आणखी मागण्या आहे. सफाई कामगारांना एक वर्ग करायचा आहे. लेबर म्हणून जे बोललं जाते आहे शासनाने नियम लेबरला काढून टाकावा, तिथे सफाई कामगारचा एक वर्ग करावा आणि ठेकेदारी पद्धत सर्व सफाई कामगारांमध्ये आहे ती सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ताबडतोब रद्द करावी आणि या सफाई कामगारांना 45,000 बंद करून सफाई कामगारांची भरती करण्यात सफाई कामगार मुलांना घ्यायला हे सगळं माझ्या संपादका त्या नसत्या आईच्यामुळे सगळ्या पक्ष सगळ्या एक झाले आणि त्याच्या आमचा विजय झाला. 28,000 जो सफाई कर्मचारी हैं जो मुंबई में रहते हैं, जो साफ सफाई करते हैं, उनकी बहुत साल से मांग थी कि उनके मालकी हक से मतलब उनका एक घर हो। तो ये मांग 2008 में एक नियम निकला था, एक कायदा निकला था जिसे श्रम साफल्य डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर योजना कहते हैं। तो इस कायदा के अंतर्गत उन्हें मालकी हक देने का आश्वासन सरकार ने दिया था, लेकिन 2008 से अभी 2015 तक उस कायदे की अंमलबजावनी नहीं हुई थी। इसलिए हमने एक आंदोलन छेड़ा, जहाँ जहाँ वो रहते हैं सफाई कर्मचारियों के वसाहत में जाके उनको हमने कहा कि आपका हक है, आपका हक के लिए आपने लड़ना चाहिए और उन्होंने भी प्रतिशत दिया। एक आंदोलन शुरू हुआ और आज मुझे खुशी है। कौन सी मांगे आपकी मानी गई है सरकार द्वारा? हमारी पहली मांग थी उनके मालकी हक से उनके नाम पे उनका घर हो। दूसरी हमारी मांग थी कि मुंबई में ही ये घर हो, मुंबई के बाहर ये घर न हो। ये भी मांग मानने के लिए हमारी ये मांग थी कि 25 साल सेवा की जो अट है वो अट निकाली जाए, ये भी मांग हमारी पूरी की गई है। और ऐसे भी था कि जब वो रिटायर हो जाएंगे तभी उन्हें घर मिल जाएगा। तो हमारा ये कहना था कि अगर वो आप काम कर रहे हैं तो आप उनके रिटायर होने तक मत रुकिए। तो ये भी मांग सरकार ने हमारी मांग पूरी कर ली है। तो जैसे जैसे अभी उनकी वसाहत पे बिल्डिंग तैयार हो जाएगी, मंत्री महोदय आते जो आश्वासन हमें मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने दिया था वही आश्वासन इन कर्मचारियों तक पहुंचाने के लिए आज माननीय सामाजिक न्याय मंत्री कांबळे साहब इधर आए थे और जो आश्वासन मुख्यमंत्री साहब ने दिया था वो आज सब कर्मचारियों के सामने उन्होंने वही आश्वासन दिया है और कहा है कि 1 महीने में इसका GR जरूर निकले। कॅमेरामॅन किशोरसह मोनिका तांबे, जनादेश वृत्तवाहिनी करिता। आपल्याही भागात कोणतीही अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणतीही समस्या असल्यास आम्हासही जरूर कळवा, आम्ही ते आमच्या वृत्तवाहिनीवर जरूर प्रदर्शित करू। आमचा पत्ता 197 लाखी हाऊस, चिशी रोड, गोमणी पूर्व, मुंबई 400088। आमचा दूरध्वनी क्रमांक 64131216 किंवा 9322870153। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी।
आपली बातमी आपली वाहिनी, पाहत रहा जनादेश वृत्तवाहिनी। नमस्कार।